मॉर्निंग. मी DS खामकर. इन्व्हेस्ट अँड एक्सप्लोर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना वापीमधून नमस्कार. हे आहे गुजरातमधील एक मोठं स्टेशन, वापी स्टेशन. आणि या वापी स्टेशनमधून थोड्याच वेळामध्ये म्हणजे 9:23 वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी आगमन होणार आहे. आपण आज वंदे भारत एक्सप्रेसबद्दल बरीच माहिती घेणार आहोत. 392 टन वजनाची 183 किलोमीटर पर आवर धावणारी वंदे भारत माझ्यासमोर आता उभी आहे. अहमदाबादहून ही येणारी वंदे भारत आता वापीला 9:26 या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आपण आज वंदे भारतचा प्रवास आणि त्यातल्या आतल्या गोष्टी आपण आज या ब्लॉगच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. वंदे भारतसाठी पहिली म्हणजे ऑटोमॅटिक दरवाजे इथं ओपन होतात आणि दरवाजे ऑटोमॅटिक ओपन झाल्यावर आपण त्याच्यात प्रवेश करायचा आहे. अवघ्या 2 मिनिटातच या ठिकाणी ही ट्रेन सुटणार आहे. ऑटोमॅटिक दरवाजे बंद व्हायच्या अगोदर मला आतमध्ये एंट्री करावी लागेल. वंदे भारतचे एकूण 14 डबे या ठिकाणी आहेत आणि 14 डब्यासाठी 4 अंगरक्षक, खास करून या ठिकाणी 4 अंगरक्षक किंवा सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी आहेत. हा आहे वंदे भारतच्या डब्याचा कोचचा किचन डिपार्टमेंट, जिथं या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाला मोफत पाणी आणि नाश्ता जेवण दिलं जातं. या ठिकाणी बटन दाबूनच दार आपोआप ओपन होतं. मी या कोचमध्ये प्रवेश करतो आहे. हा आहे वंदे भारतचा 6 कोच नंबरमध्ये. खरं तर वंदे भारत सुरू झालेली 2019 फेब्रुवारी महिन्यामध्ये. वंदे भारतचा स्पीड सुरुवातीला जो तपासला गेला तो 183 किलोमीटर पर आवर. आता ऑपरेशनल स्पीड आहे 160 किलोमीटर पर आवर. आणि हा जो वंदे भारतचा ट्रेन आहे याच्यामध्ये खास करून ICF इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नई या ठिकाणी हा कोच बनवलेला आहे. साधारण ह्या रेल्वेचं वजन 392 टन असून 1260 फूट लांबी आहे. वंदे भारतचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 800 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेले आणि 10 तास प्रवास ज्या ठिकाणी घडतो अशा मोठ्या शहरांमध्ये ही वंदे भारत धावते. वंदे भारत मार्च 2024 पर्यंत 106 वंदे भारत संपूर्ण भारतभर प्रवास करत आहेत.